नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सौ अमृता पन्हाळे, शेठ विद्या मंदिर इंग्लिश हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमधील शिक्षिका इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. मुलांनो, आज मराठी विषयामध्ये आपण इयत्ता 7वीच्या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 14 संत वाणी आज आपण शिकणार आहोत. पाठ क्रमांक 14 संत वाणी. मुलांनो, या पाठामध्ये आपल्याला 2 अभंग दिलेले आहेत. पहिला अभंग आहे तो संत जनाबाई यांचा आहे आणि दुसरा अभंग आहे तो संत तुकाराम महाराजांचा आहे. आता आपण पहिल्या अभंगाला सुरुवात करणार आहोत. अभंग क्रमांक 14 संत वाणी. हा अभंग संत जनाबाईंनी लिहिलेला आहे. पक्षी जाय दिगंतरा या अभंगात संत जनाबाईंनी विठ्ठलाविषयीचा उत्कट भक्तिभाव या अभंगात व्यक्त केला आहे. आईचे बालकावरील प्रेम अनेक उदाहरणांतून पटवून दिले आहे. Sant Janabai, through this Abhanga verse, has expressed her deep devotion towards Lord Vitthal. Through numerous examples of mother-child bonding, she has stated her relationship with that of Lord or Mother Vitthal. पंछी आसमान में ऊंचे उड़ते हैं और अपने बच्चों के लिए वह खाना लाते हैं. पक्षी जाय दिगंतरा, बाळकांची आणि चारा. पक्षी आकाशात उंच उडतो आणि आपल्या पिल्लांसाठी तो चारा आणतो. पंछी आकाश में बहुत ऊंचाई तक उड़ के अपने जो छोटे छोटे बच्चे रहते हैं उनके लिए खाना ढूंढते हैं. घार हिंडते आकाशी, झाप घाली पिल्लांपासी. घार उंच आकाशात घिरट्या घालत असते, पण शेवटी तिचे सगळे लक्ष आपल्या पिल्लांपाशी असल्यामुळे ती आपल्या पिल्लांपाशी मायेने झेप घेते. घार म्हणजे जिला इंग्लिशमध्ये आपण काइट बर्ड असं म्हणतो. आसमान में घार यानी काइट जब भी घूमती रहती है तभी उसका पूरा ध्यान अपने बच्चों पर ही रहता है. इसीलिए वह कितनी भी ऊंचाई पर रहेगी फिर भी अपने बच्चों के पास वह बड़ी प्यार के नज़रों से देखती है. माता गुंतली कामासी, चित्त तिचे बाळापाशी. आई तिच्या घर कामात कितीही गुंतली असली तरी तिचे संपूर्ण लक्ष तिच्या बाळाकडे असते. माँ अपने काम में कितनी भी व्यस्त रहेगी फिर भी उसका पूरा ध्यान अपने बच्चों पर ही रहता है. वानर हिंडे झाडावरी, पिल्ली बांधुनी उदरी. वानर म्हणजे माकड सुद्धा आपल्या लहान बाळाला पिल्लाला आपल्या पोटाशी बांधूनच उड्या मारते. बंदर भी अपने छोटे बच्चे को अपने पेट से बांध के ही एक जगह से दूसरी जगह जाता है. तैसी आम्हासी विठ्ठल माये, जनी वेळोवेळा पाहे. त्याचप्रमाणे आमचा विठ्ठल आम्हा सगळ्यांना
आमच्या माते समान, आई समान आहे. मी विठ्ठलामध्ये मी माझी आई शोधत असते. विठ्ठल माझी माऊली आहे. उसी प्रकार हमारे विठ्ठल ही हम सबको हमारे माँ जैसे ही है, मतलब माँ के समान ही है. मैं अपने विठ्ठल में ही अपनी माँ ढूंढती रहती हूँ. विठ्ठल ही मेरी माँ, माऊली सब कुछ है. संत जनाबाई. मराठी संत कवयित्री. वात्सल्य हा जनाबाईंच्या भक्तीचा अनन्यसाधारण विषय आहे. आपला उत्कट भक्तिभाव व्यक्त करण्याच्या पद्धतीतून त्यांनी सुंदर अभंगात्मक काव्य निर्मिले आहे. या अभंगातून त्यांनी आईचे बाळावरील प्रेम विविध उदाहरणांतून पटवून दिले आहे. पक्षी जाय दिगंतरा, पक्षी जाय दिगंतरा, बाळकांची आणि चारा, पक्षी जाय दिगंतरा, पक्षी जाय. घार हिंडते आकाशी, घार हिंडते आकाशी, झाप घाली पिल्लांपासी, पिल्लांपासी, पक्षी जाय दिगंतरा, पक्षी जाय. माता गुंतली कामासी, माता गुंतली कामासी, चित्त तिचे बाळापाशी, बाळापाशी, पक्षी जाय दिगंतरा, पक्षी जाय. वानर हिंडते झाडावरी, वानर हिंडते झाडावरी, पिल्ली बांधुनी उदरी, बांधुनी उदरी, पक्षी जाय दिगंतरा, पक्षी जाय. तैसे आम्हासी विठ्ठल माये, तैसे आम्हासी विठ्ठल माये, जनी वेळोवेळा पाहे, वेळोवेळा पाहे, पक्षी जाय दिगंतरा, पक्षी जाय दिगंतरा, बाळकांची आणि चारा, आणि चारा, पक्षी जाय दिगंतरा, पक्षी जाय दिगंतरा, पक्षी जाय. मुलांनो, तर आता अभंग 1 पक्षी जाय दिगंतरा या अभंगावर आधारित मी तुम्हाला काही शब्दार्थ दिलेले आहेत. ते तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचे आहेत.